नमस्कार मित्रांनो, आज आपण निफ्टी आणखी बँक निफ्टी या दोन्हीचं ॲनालिसिस पाहणार आहोत. विशेषतः निफ्टीची आज मंथली एक्सपायरी होती. अशा वेळेला निफ्टीने एक चांगली मोठी मूव देणं अपेक्षित होतं, आणखी झालं सुद्धा तसंच. तर आपण ज्या काल रेंज आपण पाहिल्या होत्या, आपण काल ज्या रेंज पाहिल्या होत्या बरोबर तिथे येऊन निफ्टीने एक रिस्पेक्ट करून त्या रेंज पुन्हा एकदा एक चांगली मुवमेंट दिलेली दिसून येते. तसेच निफ्टीने आज ऑल टाइम हाय केलेला सुद्धा दिसून येतो. चला तर मग चार्टवरती बघूयात आज निफ्टी आणखी बँक निफ्टीने कशा पद्धतीने मुवमेंट दिलेली आहे, तसेच उद्यासाठी आपल्याला कोणत्या रेंजेस महत्त्वाचे ठरणार आहेत त्याची सुद्धा एक आपण माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो, डेली टाइम फ्रेमवरती बघितलेस आज सलग चौथ्या दिवशी निफ्टीने एक चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेली दिसून येते. निफ्टी एका चांगल्या बुलिश मुवमेंट कॅच करताना दिसून येते. अशा वेळेला आपण अगोदरच्या व्हिडिओमधून पाहिल्याप्रमाणे जोपर्यंत निफ्टी स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट देते तोपर्यंत रिव्हर्सलचे ट्रेड जरी आले तरी सुद्धा एकदम कमी क्वांटिटीमध्ये आपण काल बघितलं होतं की निफ्टीसाठी डाऊन साईडचा विचार केल्यास 23,700चा लो आहे, किंवा कालचा जो काल जिथून मार्केटने रिटेस्ट दिली होती तो लो महत्त्वाचा आहे असं आपण बोललो होतो. तसेच कालचा जो क्लोज आहे तो क्लोज होता 23,850चा. तर निफ्टीने सुरुवातीला एक रेड कॅन्डल बनवल्यानंतर तो लो ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. बायर्सने एंट्री केल्यामुळे मार्केट इथे रिव्हर्सल झालेलं दिसून येते. आणखी एक स्ट्रॉंग मोमेंटम सकाळीच आपल्याला मिळालेला पाहू शकतो आपण. यानंतर निफ्टी 23,960 पर्यंत एक हाय केला. त्याच्यानंतर पुन्हा निफ्टी रिव्हर्सल दाखविला. निफ्टी परत 23,850 पर्यंत म्हणजे आजच्या ओपनिंग पर्यंत परत खाली आली होती. त्यानंतर परत मार्केटने एक रिव्हर्सल मुवमेंट दिला व मार्केट पुन्हा वरती गेलेलं दिसून येते. त्यानंतर दिवसभर मार्केटने कन्सोलिडेशन केल्यानंतर आजचा जो 24,000चा हाय केला होता तो हाय निफ्टीने दुपारनंतर ब्रेक केलेला दिसून येतो. आणखी निफ्टी आज दुसरा एक 24,080 पर्यंतचा नवीन हाय केलेला दिसून येतोय. अशा वेळेला आपणास निफ्टीसाठी महत्त्वाच्या रेंज उद्यासाठी निफ्टीच्या रेंज असणार आहेत. आजचा जो क्लोज आहे तो क्लोज म्हणजे 24,036. तसेच आजचा जो हाय आहे तो 24,075 ते 80 ची रेंज. त्यानंतर आजचा जो लो आहे निफ्टीचा तो लो म्हणजे सुमारे 23,800 ची रेंज. या ज्या रेंज आहेत या रेंज उद्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. या रेंजमध्ये जर मार्केट ओपन झालं, एखादी स्ट्रॉंग कॅन्डल बनवून मार्केटच्या डिरेक्शनची वाट बघा. जर मार्केट या रेंजमध्ये जर उद्या कन्सोलिडेट होत राहिलं, कदाचित पुढे एखादी चांगली मुवमेंट द्यायच्या हेतूने मार्केट कन्सोलिडेट होऊ शकतं. आजच्या मोठ्या मुवमेंट नंतर कदाचित 1 ते 2 दिवस मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा जर एखादी स्ट्रॉंग कॅन्डल जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देणारी मिळाली किंवा रिव्हर्सलची कॅन्डल मिळाली तर आपण नक्की ट्रेड घेणार आहोत. फक्त रिव्हर्सलच्या ट्रेड घेतेवेळी आपणास कमी क्वांटिटीनं ट्रेड करणं अपेक्षित आहे. तर ब्रेकआउटचे किंवा बुलिश ट्रेड घेतेवेळी आपण रेग्युलर क्वांटिटीनं ट्रेड करणं अपेक्षित आहे. निफ्टीसाठी रेंज आहे 24,080, त्यानंतर 23,900, त्यानंतर 23,800 या 3 रेंज महत्त्वाच्या ठरणार आहेत. तसेच डाऊन साईडचा विचार केल्यास 23,700 या 4 रेंज आहेत, त्या उद्यासाठी नक्कीच आपल्याला महत्त्वाच्या ठरू शकतात. बँक निफ्टीचा विचार करूयात. निफ्टीच्या तुलनेत आज बँक निफ्टी मात्र थोडी वीक होती असं आपल्याला म्हणता येईल. बँक निफ्टी कालच्या क्लोजला रिटेस्ट केल्यानंतर परत एक चांगला स्ट्रॉंग रिव्हर्सल दिलेला दिसून येतोय. आणखी बँक निफ्टीने 53,145चा एक चांगला स्ट्रॉंग हाय लावला.
व आजचा ऑल टाइम हाय केल्यानंतर परत बँक निफ्टीने एक रिव्हर्सल केलेला दिसून येतोय. बँक निफ्टी पुन्हा दिवसभरामध्ये एक साइडवेज राहिलेली दिसून येते. 53,000 ते 52,700च्या रेंजमध्ये बँक निफ्टीचे कन्सोलिडेशन झालेलं दिवसभरात दिसून येते. अशा वेळेला आपणाला उद्या बँक निफ्टी ट्रेड करत असताना 53,170चा जो आजचा हाय लावलेला आहे तो हाय महत्वाचा ठरणार आहे. तसेच आजचा जो लो आहे 52,700चा लो आहे तो सुद्धा महत्वाचा ठरणार आहे. डाऊन साइडचा विचार केल्यास बँक निफ्टीसाठी 52,000 रेंज डाऊन साइडची महत्वाची आहे. अपसाइडचा विचार केल्यास 53,500ची रेंज उद्यासाठी महत्वाची ठरू शकते. 53,500 हा सायकोलॉजिकल सपोर्ट तसेच रेजिस्टन्स म्हणून महत्वाचा आहे. अशा प्रकारे 53,500, 53,200, 52,700 आणखी 52,400 या रेंज उद्या आपल्याला ट्रेडिंग करताना लक्षात ठेवून ट्रेडिंग करणं अपेक्षित आहे. या रेंजमध्ये गेल्यानंतर मार्केट कशा पद्धतीनं रिव्हर्सल पॅटर्न बनवते किंवा कंटिन्युएशन पॅटर्न बनवते त्यानुसार आपण ट्रेड घेणं अपेक्षित आहे. मित्रांनो, तुम्हाला हा डेली निफ्टी बँक निफ्टी अनालिसिसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.